मित्रांनो, आता आपण बघणार आहोत रिलॅक्सेशन टेक्निक्स कुठले कुठले आपण वापरू शकतो. रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणजे काय? रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणजे आपण एखाद्या गोष्टीच्या दडपणाखाली असो किंवा एखाद्या गोष्टीचं टेन्शन आलेलं असेल, त्यावेळी आपण रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरल्या पाहिजेत. ह्या रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणजे 7 प्रकारच्या रिलॅक्सेशन टेक्निक्स आहेत जे आपण वापरू शकतो. त्यातली पहिली आहे डीप ब्रीथिंग. डीप ब्रीथिंगमध्ये आपण काय करतो, नाकाने श्वास घेतो, लंग्समध्ये हवा भरून घेतो आणि ती वाटे हवा सोडतो. यामध्ये आपण रिपिटेटिव्ह टाईम ही रिलॅक्सेशन टेक्निक्स वापरू शकतो. याला डीप ब्रीथिंग टेक्निक असे म्हणतात. दुसरी टेक्निक आहे प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन. आपण पायाकडून डोक्यापर्यंत किंवा डोक्यापासून ते पायापर्यंत, पायांच्या बोटापर्यंत मसल्सला रिलॅक्स करू शकतो. त्यासाठी आपल्या मसलकडे लक्ष द्यावे लागेल वन बाय वन. फॉर एक्झाम्पल, आपण टोज घेतले, टोज नंतर येणार अँकल नंतर येणार पोटऱ्यानंतर येणार गुडघा. असं एक मसल ग्रुपला आपण टार्गेट करून ती मसल ग्रुप रिलॅक्स करू. ही झाली प्रोग्रेसिव्ह मसल रिलॅक्सेशन. देन कम्स दी व्हिज्युअलायझेशन टेक्निक. व्हिज्युअलायझेशन टेक्निकमध्ये आपण एका जंगलात किंवा एखाद्या सी शोरला आहोत असं व्हिज्युअलायझेशन करून आपण रिलॅक्स होऊ शकतो. याला व्हिज्युअलायझेशन टेक्निक असे म्हणतात. नंतर माइंडफुल टेक्निक आहे. माइंडफुलनेस ही एक मेडिटेशन टेक्निक आहे. त्यामध्ये आपण आपल्या श्वासावर लक्ष देऊ शकतो. त्याप्रमाणेच आपण शरीरावर होणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी थंड किंवा गरम किंवा खाज येणे अशा या फिलिंग्सवर लक्ष देऊ शकतो. किंवा आपल्या डोक्यात जे विचार चालू असतात त्या विचारांकडे लक्ष देऊन त्या विचारामध्ये अडकून न पडता विचार जसे उत्पन्न होतात तसेच निघून जातात, या गोष्टीकडे माइंडफुली लक्ष देणे होय. नंतर येते ती योगा प्रॅक्टिस. वेगवेगळ्या योगा पोजेस आपण ब्रीथिंग टेक्निक्स बरोबर केल्या तर आपल्याला या योगा टेक्निक्सचा रिलॅक्सेशनमध्ये भरपूर उपयोग होऊ शकतो. देन कम्स दी लिसनिंग टू म्युझिक. बरेच असे क्लासिकल म्युझिक असतात, वेगवेगळे राग असतात, त्यांना ऐकल्यामुळे आपण रिलॅक्स फील करू शकतो. नंतर येते अरोमा थेरपी. अरोमा म्हणजे सुगंध थेरपीमध्ये आपण लव्हेंडर नंतर सँडलवूड या वेगवेगळ्या प्रकारच्या वासांचा अनुभव घेऊ शकतो आणि रिलॅक्स होऊ शकतो. थँक्यू.